श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या जातकांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहे, जी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकेल. ही केवळ एक साधी माहिती नाही, ही तुमच्या नशिबाने तुमच्यासाठी लिहिलेली एक महत्त्वाची भविष्यवाणी आहे. तारीख लिहून ठेवा, 12 एप्रिल ते 18 एप्रिल 2026. हे 7 दिवस तुमच्या आयुष्यात एक नवे पर्व सुरू करणार आहेत. ब्रह्मांडात ग्रहांची अशी हालचाल झाली आहे की मेष राशींच्या जातकांच्या जीवनात आता एक मोठा बदल येणार आहे. हा बदल सुखाचा असेल की संघर्षाचा, हे येणारे 7 दिवस ठरवणार आहेत. पण एक मिनिट थांबा मित्रांनो, या 7 दिवसांमध्ये दोन अशा विशेष तारखा आहेत ज्यांचे महत्त्व ऐकून अनुभवी ज्योतिषी स्तब्ध झाले आहेत. पहिली तारीख आहे 15 एप्रिल 2026, स्वामी समर्थांची पावन पुण्यतिथी. या दिवशी स्वामींचा दिव्य आशीर्वाद मेष राशीवर विशेष रूपाने बरसणार आहे. आणि दुसरी तारीख आहे 17 एप्रिल, चैत्र अमावस्या. त्या रात्रीची गूढ शक्ती आणि स्वामींच्या पुण्यतिथीचे तेजस्वी तेज, या दोन महाशक्तींच्या संगमात मेष राशींच्या जातकांच्या जीवनात 5 असे अचाट बदल होणार आहेत जे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या पाठीशी उभे राहून तुमचा घात करणारे जे शत्रू अमावस्येच्या काळोखाची वाट पाहत आहेत, त्यांना स्वामी समर्थ असे धडा शिकवणार आहेत की ते कायमचे नामशेष होतील. या सगळ्या घटनांचा साक्षीदार व्हायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच, कारण 17 एप्रिलच्या अमावस्येपूर्वी जे काही घडेल ते तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच पालटून टाकेल. 12 एप्रिल, नशिबाची पहिली चावी. मेष राशींच्या जातकांनो, 12 एप्रिलच्या पहाटेपासूनच तुमच्या राशीत एक असामान्य ऊर्जा प्रवाहित होऊ लागेल. मेष राशींचा स्वामी मंगळ सध्या एका महत्त्वाची चाल खेळत आहे आणि त्याच्या या हालचालीमुळे तुमच्या जीवनात एक नवीन उत्साह आणि चैतन्य निर्माण होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही ज्या ध्येयासाठी अथक परिश्रम करत होतात, रात्रदिवस एक करत होतात, पण यश काही हाती येत नव्हते, त्या कामात आता अचानक एक जबरदस्त गती निर्माण होईल. या दिवशी तुम्हाला एखादा फोन येईल किंवा एखादा खास संदेश मिळेल. हा संदेश साधा वाटेल, पण तो तुमच्या भविष्यातील यशाचा पहिला दगड रचणारा असेल. हा केवळ योगयोग नसून 15 एप्रिलच्या स्वामी पुण्यतिथीपूर्वी स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेली ही पहिली शुभ खूण आहे. मात्र मेष राशींचे जातक मनाने धाडसी आणि कृतिशील असतात, पण या दिवशी मनात एक विचित्र अस्वस्थता येऊ शकते. एक अनामिक भीती मनाला घेरू शकते. घाबरू नका, कारण स्वामीचा स्पष्ट इशारा आहे की आता जुन्या विचारांच्या, जुन्या सवयींच्या साखळ्या तोडायच्या आहेत आणि नव्या जोमाने उभे राहायचे आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात आज अशा गोष्टी दिसतील ज्या आत्तापर्यंत तुमच्या नजरेतून सुटत होत्या. स्वामी तुमच्या जीवनाची साफसफाई सुरू करत आहेत. महिनोमहिने जे अडथळा डोंगरासारखा भासत होता, तो आज कागदासारखा उडून जाताना दिसेल. या दिवशी संध्याकाळपर्यंत उत्तर दिशेकडून एक महत्त्वाची बातमी येईल, जी तुमच्या बिघडलेल्या परिस्थितीला एक नवे वळण देईल. वृषभ किंवा सिंह राशींच्या एखाद्या व्यक्तीकडून अचानक मोलाचे सहकार्य मिळेल. हा दिवस म्हणजे नशिबाच्या बंद दाराची कुलूप उघडण्याची पहिली संधी आहे. गुरुजी सांगतात, मेष राशींच्या जातकांनो, मंगळ हा तुमचा स्वामी आहे. तो योद्ध्याचा ग्रह आहे. जेव्हा मंगळ तुमच्या बाजूने उभा असतो तेव्हा कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. पण लक्षात ठेवा, या 7 दिवसात काही करू नका. संयम ठेवा, कारण जो शांत राहतो तोच खरा विजेता ठरतो. 13 आणि 14 एप्रिल, धनलाभाचे रहस्यमय दिवस. मित्रांनो, 12 एप्रिलच्या शुभ संकेतानंतर 13 आणि 14 एप्रिल हे 2 दिवस मेष राशीसाठी अत्यंत रहस्यमय आणि फलदायी ठरणार आहेत. ब्रह्मांडात मंगळ आणि राहूच्या एका विशेष युतीमुळे तुमच्या राशीत एक असा दुर्मिळ योग तयार होत आहे, जो तुमच्या कर्तृत्वाला आणि बुद्धीला एक नवी धार देईल. मेष राशीची माणसे मुळातच जिद्दी आणि मेहनती असतात, पण या 2 दिवसात तुम्हाला अशा ठिकाणाहून पैशाचे मार्ग दिसतील जिथे तुम्ही कधी अपेक्षाच केली नव्हती. एखादा जुना व्यवहार जो तुम्ही कधीच बंद झाला असे मानले होते, किंवा एखाद्याकडे वर्षानुवर्षे अडकलेले तुमचे हक्काचे पैसे ते अचानक तुमच्याकडे परत येण्याचा मार्ग मोकळा होईल.
स्वामींच्या कृपेने जी तिजोरी रिकामी होण्याच्या मार्गावर होती ती आता पुन्हा भरून लागेल. हा अनुभव तुम्हाला या 2 दिवसात नक्कीच येईल. मात्र याच दरम्यान तुम्हाला घरात किंवा कामाच्या ठिकाणी एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागेल. जणू कोणाची नजर सतत तुमच्यावर आहे. जणू तुमच्या यशाला कोणाची दृष्ट लागत आहे. हे तुमच्या आतल्या मनाचे इशारे आहेत. कारण 17 एप्रिलच्या अमावास्येपूर्वी नकारात्मक शक्ती त्यांचा अखेरचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण 15 एप्रिलला येणारा स्वामींचा महाआशीर्वाद तुमच्यासाठी एक अदृश्य चिलखत बनवून तयार आहे. कोणतीही नकारात्मक शक्ती त्याला भेदू शकणार नाही. या 2 दिवसात आर्थिक किंवा व्यावसायिक कोणताही मोठा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि शांत डोक्याने घ्या. कारण आज तुम्ही जे ठरवाल त्यावर पुढचे संपूर्ण वर्ष अवलंबून आहे. आणि 14 एप्रिलच्या रात्री तुम्हाला एखादा विलक्षण स्वप्न संकेत मिळेल. एखादा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा स्वप्नाच्या माध्यमातून भविष्यातील एका मोठ्या संधीचा पत्ता लागेल. तुमच्या करिअरमध्ये जी मोठी उडी तुम्ही घेणार आहात त्याची पूर्वतयारी या 2 दिवसात होईल. फक्त सजग राहा. गुरुजी सांगतात, मेष राशींच्या बंधू आणि भगिनींनो, मी अनेक वर्षांच्या अभ्यासातून हे सांगतो की जेव्हा मंगळ आणि राहू एकत्र येतात तेव्हा मेष राशीच्या जातकांच्या जीवनात एक क्रांती घडते. या दिवसात तुमच्या जवळच्या माणसावर नजर ठेवा. कारण जी हितचिंतक म्हणून वावरतो तोच अनेकदा आतून शत्रू असतो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि डोळे उघडे ठेवा. 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी, सत्याचा दिवस. मेष राशींच्या जातकांनो, 15 एप्रिल स्वामी समर्थांची पावन पुण्यतिथी. हा दिवस तुमच्यासाठी केवळ भक्तीचा दिवस नाही, तर हा तुमच्या आयुष्यातील खऱ्या खोट्यांचा निवाडा करणारा दिवस आहे. मेष राशींची माणसे ही स्वभावाने थेट, रोखठोक आणि प्रामाणिक असतात. पण या सरळ स्वभावाचा फायदा घेऊन काही लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करतात. पण आज स्वामींची दिव्य दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. आणि जे लोक मागून कट रचत होते, जे तुमच्या प्रगतीला खीळ घालण्याचे डावपेच आखत होते, त्यांचे खरे चेहरे आज सर्वांसमोर उघड होतील. जो व्यक्ती सदैव तुमच्या बाजूने उभा आहे असे तुम्हाला वाटत होते, ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता, तोच तुमचा सर्वात मोठा विरोधक आहे. हे स्वामी आज तुम्हाला स्पष्टपणे दाखवतील. या दिवशी तुमच्या बुद्धीला एक असाधारण धार येईल. अचानक काही पुरावे हाती येतील. कोणाचे बोलणे कानावर पडेल किंवा एखाद्या घटनेतून मनातल्या सर्व शंकांचे उत्तर मिळेल. 15 एप्रिलला जेव्हा तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर हात जोडाल तेव्हा मनातून एक आवाज येईल, बाळा, हे लोक तुझ्या यशाच्या मार्गात काटे पेरत आहेत. आता त्यांना ओळख. ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वासघात करण्याचा कट रचला होता. हे सत्य ऐकून धक्का बसेल. पण घाबरू नका, कारण स्वामींचा वादा आहे की तुमच्या शत्रूंनी जे जाळे विणले होते त्यातच ते स्वतः अडकतील. या दिवशी संध्याकाळपर्यंत तुमच्या विरोधात काम करणारी प्रत्येक शक्ती स्वतःच गोंधळात पडेल आणि त्यांचे सर्व डावपेच उलटे पडतील. 17 एप्रिलच्या अमावास्येपूर्वी जे महाभयंकर संकट येण्याची शक्यता होती ते स्वामींच्या पुण्यतिथीच्या आशीर्वादाने एखाद्या वज्रकवचासारखे परतवले जाईल. 16 आणि 17 एप्रिल चैत्र अमावस्या, काळोखाची परीक्षा. मित्रांनो, 15 एप्रिलच्या त्या दिव्य आशीर्वादानंतर 16 एप्रिलपासून वातावरण एक वेगळीच जडणघडण जाणू लागेल. 17 एप्रिलची चैत्र अमावस्या मेष राशीसाठी एक कठीण कसोटी घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्याच्या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव सर्वाधिक असतो आणि मेष राशी जरी धाडसी असली तरी या रात्री मानसिक दडपण आणि भीती जाणवू शकते. ज्यांचे मुखवटे 15 एप्रिलला गळाले ते शत्रू या काळ्या रात्रीचा शेवटचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. मग ती बदनामीची मोहीम असो, काळ्या शक्तींचा वापर असो किंवा तुमच्या मनात भीती पेरण्याचा प्रयत्न असो. पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. त्या सर्वात काळ्या रात्री स्वामी समर्थांचे अदृश्य सुरक्षा कवच तुमच्या भोवती सक्रिय होईल. ज्यांनी तुमच्या विनाशासाठी या अमावस्येचा बेत आखला होता त्यांचे सर्व तंत्रमंत्र, सर्व कुटील डाव स्वामींच्या एका इशाऱ्याने जळून खाक होतील. या रात्री विचित्र अनुभव येऊ शकतात. अचानक अंगावर शहारे येणे, घरात कोणाची उपस्थिती जाणवणे. हे घाबरण्याचे क्षण नाहीत. हे स्वामी तुमच्या घरातील आणि जीवनातील सर्व नकारात्मकता बाहेर काढत असल्याचे संकेत आहेत.
चैत्र अमावस्येच्या मध्यरात्री म्हणजे बरोबर 12च्या सुमारास मेष राशींच्या जातकांना एक असा अनोखा संकेत मिळेल की सर्व भीती क्षणात दूर होईल. शत्रूंची शक्ती झडून पडेल आणि तुमच्या प्रगतीचा जो मार्ग आजवर अंधारात होता तो स्वामींच्या दिव्य तेजाने उजळून निघेल. ही अमावस्या तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा, सर्व संकटांचा अंत करणारी ठरेल आणि जे लोक तुम्हाला संपवायला निघाले होते तेच आता स्वतःच्या बचावासाठी धावताना दिसतील. गुरुजी सांगतात, मेष राशींच्या जातकांनो, अमावस्याच्या रात्री घरात स्वामींचे नाव घ्या, दिवा लावा आणि शांत चित्ताने झोपा. लक्षात ठेवा, जो स्वामींच्या आश्रयाला आहे त्याला कोणतीही काळी शक्ती स्पर्शही करू शकत नाही. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवातून सांगतो, ज्यांनी या रात्री स्वामींवर विश्वास ठेवला त्यांचे जीवन कायमचे बदलले. 18 एप्रिल विजयाचा सूर्योदय. मेष राशींच्या जातकांनो, 17 एप्रिलच्या त्या अमावस्याच्या काळ्या रात्रीनंतर 18 एप्रिलचा सूर्योदय तुमच्यासाठी एखाद्या वरदानासारखा उगवेल. रात्रीचा सर्व अंधार, मनातील सर्व भीती, जीवनातील सर्व नकारात्मकता हे सगळं आता पूर्णपणे नष्ट झालेलं असेल. तुम्हाला जाणवेल की घरात आणि मनात एक अद्भुत शांतता आणि ताजेपणा आला आहे. जणू वर्षाचे ओझे एकाच रात्रीत उतरले आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही ती महाकठीण परीक्षा पास केली आहे. जिथे शत्रूंनी तुम्हाला संपवण्याचे सर्व प्रयत्न केले पण स्वामींनी तुम्हाला सुरक्षित राखले. या दिवशी मेष राशींच्या जातकांच्या चेहऱ्यावर एक असे तेज असेल जे त्यांच्या विजयाची साक्षी देईल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित एक मोठी आनंदाची बातमी या दिवशी येईल, जिची तुम्ही वर्षानुवर्ष प्रतीक्षा करत होतात. एखादी मोठी ऑर्डर मिळेल, नोकरीत बढतीचे पत्र येईल, परदेश गमनाचे मार्ग मोकळे होतील किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पात तुमची निवड होईल. 18 एप्रिलला मंगळाचा प्रभाव इतका शक्तिशाली असेल की तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल तिचे सोने होईल. तुमचा स्पर्शच यशाची गुरुकिल्ली बनेल. हा दिवस मेष राशींसाठी आर्थिक मुक्तीचा दिवस ठरेल. गेल्या 7 दिवसात तुम्ही जो मानसिक त्रास सहन केला, जी परीक्षा दिली, त्याचे बक्षीस स्वामी आता व्याजासह परत करणार आहेत. तुमच्या मुलांच्या भविष्याचे मार्गही आजपासून प्रशस्त होऊ लागतील. त्यांच्या शिक्षणात, करिअरमध्ये एक नवीन संधी दिसेल. या संपूर्ण 7 दिवसांच्या प्रवासाचा सर्वात अद्भुत चमत्कार म्हणजे 18 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमचे जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते, जे तुमच्या विनाशाचे स्वप्न पाहत होते, तेच लोक आता स्वतःच्या चुकांची जाणीव होऊन तुमच्या समोर नतमस्तक होतील. हा तुमच्या सहनशीलतेचा, तुमच्या विश्वासाचा आणि स्वामींच्या अलौकिक शक्तीचा सर्वात मोठा विजय असेल. मेष राशींच्या जातकांनो, आता तुमचे आयुष्य एका अशा वळणावर आले आहे जेथून मागे वळून पाहण्याची गरज नाही. आता फक्त पुढे जायचे आहे. स्वामींनी तुमचे बोट घट्ट धरले आहे. फक्त श्रद्धेने, विश्वासाने त्यांच्या मागे चाला. या 7 दिवसांनी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवले की स्वामींचे ते शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द खरोखरच तुमच्यासाठी उच्चारले गेले होते. मित्रांनो, या 7 दिवसांपैकी कोणता अनुभव तुम्हाला आला किंवा येत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, सर्व संकट दूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.